समाज कितीही भौतिक दृष्टीने विकसित झाला तरीही त्याला जीवन जगण्याकरता संत वाङ्मयाच्या विचारांचीच आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं आहे हे काय मला माहिती नव्हतं. तर अधिकार तैसा सर्व उपदेश, जसं तुकोबाराय म्हटले तसं समोरच्या श्रोत्यांचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने तशी उदाहरणं सांगून त्यांना वाङ्मयाची महती पटवून सांगण्याचं काम या निमित्ताने करतो. भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार दिला तो म्हणजे मतदानाचा. तर आता कीर्तनकार, समाज प्रबोधनकार जरी असला तरी त्याला एक स्वतंत्र पण विचार आहे. राजकारणावर धर्मकारणच कधीही हावी झाले. तर अवघ्या महाराष्ट्रातून आम्हा 5 जणांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं तर हे तर व्यक्तिगत आम्ही आमचं प्रत्येकाचं स्वतःचं भाग्य मानलं. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे आतला आवाज. आपल्या सोबत आहेत हबप श्री श्रीकांत महाराज दुराफे, एक महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार, आपल्या कीर्तनाच्या वाणीतून प्रबोधन करणारे. तर आज आपण त्यांच्याच वाणीतून जाणून घेणार आहोत त्यांचा वारकरी संप्रदायाप्रती आतला आवाज काय सांगू इच्छितो. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी चैतन्य. महाराज, मला सांगा, तुमचा एक वारकरी संप्रदायामध्ये आता आपण ज्या दृष्टीने तुमची आता वाटचाल चालू आहे, तर याची नेमकी सुरुवात आणि कशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला ते वाटलं की वारकरी संप्रदायामध्ये जावं, तर हे जरा आम्हाला थोडं उलगडून सांगितलं तर बरं. प्रथमतः तर चैतन्य दादा, तुमचे मनापासून धन्यवाद की माझे मनातले विचार मांडण्याकरता आपला आतला आवाज हा जो चॅनल आहे याचं व्यासपीठ तुम्ही उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे मी मनापासून धन्यवाद मानतो. प्रथमतः तर वारकरी संप्रदायामध्ये माझा प्रवेश कसा झाला असा जर प्रश्न असेल तर मी अशा कुटुंबातून माझी जडणघडण झालेली आहे, माझं बालपण गेलेलं आहे की ज्या कुटुंबाला खरं तर वारकरी संप्रदायाची कोणतीच पार्श्वभूमी नव्हती. माझं संप्रदायात येणं म्हणजे एक प्रकारे अपघाताने येणं झालेलं आहे. त्याला कारण असं झालं की गावी सुट्टीला गेल्यानंतर गावामध्ये माझं मूळ गाव आहे, जन्मगाव येडगाव गणेशनगर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. तर गणपतीच्या मंदिराची उभारणी झालेली होती आणि लहान लहान मुलं हरिपाठाला जायचे. त्यांच्यासोबत एक चला जायचं मंदिरात म्हणून जायचं, खेळायला, मस्ती करायला, आनंद घ्यायला. त्यानंतर नव्याने आम्ही घाटकोपर या ठिकाणी विक्रोळी पार्क साईडला राहायला आलो. तर जिथे राहत होतो तिथे समोर एक शंकर मंदिर आहे. त्या शंकर मंदिरामध्ये पण मग मी हळूहळू जायला लागलो. गावचे संस्कार बालमनावर रुजलेले होते. आणि मग त्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये मी लहान, सगळ्यात वयाने लहान, त्यामुळे सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करत होते. त्याचा परिणाम असा झाला की वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला भविष्यामध्ये काम करायचं आहे हे काय मला माहिती नव्हतं, पण आपल्याला हे शिकायचंय. पखवाज असेल, गायन असेल, ती इच्छा तेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण झाली. हो, म्हणजे एक बालमनाची निरागस असणारी ओढ. आणि मग घाटकोपर म्हणजे मुंबईची पंढरी, परिसरात कुठेही सप्ताह असायचे तर त्या सप्ताहांना मी आवर्जून कीर्तनाकरता जायचो आमच्या मंडळातले असणारे वारकऱ्यांबरोबर. आणि मग असं वाटायला लागलं की हे शिक्षण घ्यायचं म्हटलं की महाराष्ट्रात एकमेव पर्याय म्हणजे आळंदी, श्री क्षेत्र आळंदी. मग घरच्यांना आग्रह केला, हट्ट केला आणि मग ठरवलं की आळंदीला जायचं. वडील थोडे बालवयामध्ये गेले आणि मग आईवर सर्व कुटुंबाची जबाबदारी होती, तर आईचा थोडासा नकार होता. पण मग तो नकार झुगारून मी ठरवलं की आळंदीला जायचं. आणि मग आळंदीत गेलो. तिथे मग काही थोडा परिचय होता, त्या माध्यमातून मग शिक्षणाला प्रारंभ झाला. तर साधारण 1999 साली मी आळंदीला इयत्ता 9वी मध्ये असताना मी प्रवेश केला. तिथे शालेय शिक्षण वगैरे, मग MA पर्यंतचं शिक्षण माझं आळंदीत झालं. अरे वा. महाराज, मला सांगा, एक संत साहित्यातील तुमच्या आयुष्यातील नेमका प्रभाव कसा आहे? मी बोललो की माझा इकडे असणारा ओढा हा म्हणजे बालवयातला, साधारण 7वी-8वीच्या वयामध्ये मला संप्रदायातल्या मग भजन परंपरेचं, कीर्तन परंपरेचं आकर्षण निर्माण झालं. पण याच क्षेत्रामध्ये आपण भविष्यात काम करणार असं काही माझं काही स्वप्न नव्हतं. जसं आपण फ्युचर प्लॅनिंग असतं असं काही नव्हतं. तर त्या
भाबड्या आवडीने मी आळंदीकडे आलो, पण आल्यानंतर बाल वयामध्ये जी कीर्तनं मी ऐकली होती, बरं. त्या कीर्तनांचे संस्कार माझ्यावर झाले होते. हं. त्या संस्काराने मी इकडे आकर्षित झालो. तर आज जर विचाराल तर मला असं वाटतं मी निवडलेला मार्ग अत्यंत योग्य होता. भले बालवयामध्ये मला त्याची जाण नव्हती, परंतु ज्या पद्धतीने संत वाङ्मयाचं चिंतन करायला लागलो, त्यावेळेस असं वाटलं की काहीतरी पूर्वजन्माची पुण्याई असेल की अन्य क्षेत्राकडे आकर्षित न होता किंवा आपला पेशा म्हणून अन्य क्षेत्र न निवडता मी वारकरी पूर्ण. म्हणून स्वीकारलं जीवन. तर त्या जीवनामध्ये मी संतुष्ट आहे, कारण पूर्ण जीवनाचा सार मतितार्थ माणसाच्या जीवनाचा हा केवळ फक्त संत वाङ्मयामध्येच आपल्याला सापडतो. मानवाच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं म्हणजे संतांचं वाङ्मय आहे. त्यामुळे संत वाङ्मय म्हणजे काय आहे, तर मानवी जीवनाला योग्य दिशा देणारं एक ज्याला म्हणतो मैलाचा दगड, माइलस्टोन म्हणजे संत वाङ्मय आहे. तर असं मला वाटतं की संत वाङ्मयाशिवाय समाजाचं उत्थान होऊ शकत नाही, समाजाला योग्य दिशा मिळू शकत नाही. सुसंस्कृत समाज उभा राहायचा असेल तर संत वाङ्मयाच्या विचाराशिवाय पर्यायच नाही. तुम्ही कीर्तनातून जो तुमचा आध्यात्मिक संत साहित्याचा आध्यात्मिक दृष्टिकोन मांडता, तो कशा पद्धतीने म्हणजे सर्वांपुढे मांडता? आता जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी कार्यक्रमाकरता जातो, काही शहरी भाग आहे, काही ग्रामीण भाग आहे. ग्रामीण भागातला असणारा श्रोता वर्ग आहे, त्यांची बौद्धिक क्षमता वेगळी आहे. बरोबर. आणि शहरी भागातला जो श्रोता वर्ग आहे त्यांची बौद्धिक क्षमता वेगळी आहे. बरोबर. ग्रामीण भागामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस त्यांच्या ग्रामीण जीवनाशी निगडीत असणारी उदाहरणं सांगून त्यांना अध्यात्माचं महत्त्व पटवून द्यायचं. शहरी भागातलं जीवन अत्यंत धकाधकीचं आहे, धावपळीचं आहे. त्यामुळे शहरी भागामध्ये जास्त लोक स्ट्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग तो कामाचा ताण असेल, प्रवासाचा ताण असेल, तर या सगळ्या ताणतणावातून त्यांना कुठेतरी आरामदायकपणा वाटावा, या अनुषंगाने संतांनी जी काही त्यांच्या अभंगाच्या द्वारा वचनं सांगितलेली आहेत की आपण करतो आपल्या करता धावपळ, मग ती नोकरी असेल, व्यवसायाच्या माध्यमातून, पण आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण संतुष्टता मानली पाहिजे. त्या अनुषंगाने असणारी संत वचनं जी आहेत ती आपण त्यांना सांगतो. म्हणजे समोर श्रोता ज्या बौद्धिक क्षमतेचा आहे ती क्षमता लक्षात घेऊन त्या पद्धतीने त्यांना संत वाङ्मयाच्या आधारे पटवून देण्याचं काम संतांनी तेच केलेलं ना. बरोबर. असं तर अधिकार तैसा करू उपदेश, जसं तुकोबराय म्हटले, तसं समोरच्या श्रोत्यांचा जसा अधिकार असेल त्या पद्धतीने तशी उदाहरणं सांगून त्यांना वाङ्मयाची महती पटवून सांगण्याचं काम या निमित्ताने करतो, विचारांची महती. असं आजच्या 21व्या शतकात प्रबोधनाचे अनेक माध्यमं आपण बघतो उपलब्ध झालेली आहेत. तर त्या दृष्टिकोनातून एक कीर्तनकारांचं एक कसं वेगळेपण यामध्ये ठरतं, काय वाटतं तुम्हाला त्यावर? 21व्या शतकामध्ये जरी आपण वाटचाल करत असलो तरी पण ज्ञानोबरायांपासून तर अगदी निळोबरायांपर्यंतच्या अभंग वाङ्मयाचा किंवा संत साहित्याचा जर विचार जर केला तर हे विचार कालबाह्य नाहीये. काही विचार हे त्या त्या काळापुरते मर्यादित असतात आणि काही काळानंतर ते विचार कालबाह्य होऊन जातात. संतांचे विचार हे चंद्रसूर्य असेपर्यंत समाजाला उपयुक्त आहेत, गरजेचे आहेत. म्हणून तर ते अभंग आहेत ना, भंग पावत नाही म्हणून अभंग. मग त्यामुळे समाज कितीही भौतिक दृष्टीने विकसित झाला तरीही त्याला जीवन जगण्याकरता संत वाङ्मयाच्या विचारांचीच आवश्यकता आहे. मग त्यामुळे या 21व्या शतकामध्ये आता आपण यांत्रिक युग आहे, विज्ञानाची कास आपण धरलेली आहे. मग भौतिक प्रगती आपण केली, त्यातून आत्मसंतुष्टी मिळत नाही. आत्मसंतुष्टी मिळण्याकरता संतांचे विचार हे अत्यंत महत्वाचे. मग समाजाला आपण ते निदर्शनास आणून देतो की तुम्ही समजा मोबाईलच्या माध्यमातून किंवा अन्य यांत्रिक वस्तूंच्या माध्यमातून ते तुम्ही जे सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहात तर ती तुमची गरज आहे, जीवन निर्वाह करता ती आवश्यकता आहे. पण जीवन समृद्ध करायचं असेल तर संत विचाराशिवाय पर्याय नाही. मग ज्यावेळेस असे वर्तमान काळामध्ये जीवन जगणाऱ्या लोकांना ज्यावेळेस आपण संत वाङ्मयातले ते विचार जे की अबाधित आहेत, कायम टिकणार आहेत, हे जेव्हा लोकांना सांगतो
त्यावेळेस ते त्यांच्या जीवनाशी अगदी जवळून रिलेट करतात. त्यांना असं वाटतं हा ज्ञानोबाराय बोलले ते हे खरंच आहे, बरोबर. तुकोबाराय बोलले तेही खरं आहे. मग हे सोप्या सुलभ भाषेमध्ये लोकांना पटवून सांगण्याचं काम. त्याच दृष्टीने आजही सामाजिक परिवर्तन जे कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला असं वाटतं का की ते सामाजिक परिवर्तन तुम्ही घडवू शकता आणि ते घडतंय का? काय आता वाटतं त्याबद्दल? एक वाक्य प्रचलित आहे, खरं तर ते वाक्य अगदी चुकीचं आहे तरी सुद्धा प्रचलित आहे की तमाशाने समाज बिघडला नाही, कीर्तनाने समाज सुधारला नाही. पण हे अगदी चुकीचं वाक्य आहे. का चुकीचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. आज जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जतन करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते संतांच्या वाङ्मयाने केलं आणि संतांच्या वाङ्मयाचा प्रचार करणाऱ्या मग तत्सम असणाऱ्या कीर्तनकारांनी केलं. लोक म्हणतात तमाशाने समाज बिघडला नाही. मी असं कोणत्या लोककलेवर आक्षेप घेतोय असं तुम्ही मानू नका. मी ह्या वाक्यावर आक्षेप घेतोय. गावामध्ये तमाशा केव्हा ठेवला जातो? गावचा उरूस असतो, यात्रा असते, त्यानिमित्ताने. गावाचा सप्ताह कशामुळे असतो? गावातलं मंदिर, त्याचा वर्धापन दिन, रामनवमी, हनुमान जयंती अशा वेगवेगळ्या कारणांनी सप्ते असतात. बरोबर. गावात जेव्हा सप्ताह असतो ना तेव्हा गावातला पिणारा माणूस सुद्धा विचार करतो 8 दिवस आता दारूला शिवायचं नाही. का? गावात सप्ताह चालू. त्याच्या मनामध्ये, वृत्तीमध्ये बदल का होतो? म्हणजे त्याच्या दृष्टीने सप्ताहाचं व्यासपीठ हे अत्यंत शुद्ध व्यासपीठ आहे. आणि आपल्याला जर धर्ममंडपात जायचं असेल तर आपल्याला व्यसन करून तिथे जाता येणार. तो म्हणजे आपणच आपल्याला तो बंधन घालतो. मग आता हा जर बदल होत असेल तर हा बदल कशाचा? हा कीर्तन परंपरेचाच बदल आहे. आणि गावात समजा यात्रा, उत्सव वगैरे असतील, त्या निमित्ताने तमाशा असतील तर लोक उलट पार्ट्या करतात त्याने. मग हे का घडते? हे कशामुळे घडते? तर समाज हा कीर्तन परंपरेने बदललेलाच आहे. आणि अन्य काही जर माध्यम असतील तर त्याने तो समाज वाम मार्गाला गेलेला आहे. म्हणून जुन्या असणाऱ्या लोकांचा, कीर्तनकारांचा, महात्मे मंडळींचा अट्टहास असायचा किंवा आग्रह असायचा की तुम्ही गावातले तमाशे बंद करा. मग आपल्या जुन्नर तालुक्यातले मग प्रातस्मरणीय संतवीर वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख आहेत, गुरुवर्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे आहेत, गुरुवर्य वैकुंठवासी साहस बाबा वाईकर आहेत, त्याचबरोबर गुरुवर्य माझे पांडुरंग महाराज घुले माझे गुरु. ही मंडळी ज्या गावांमध्ये तमाशे होतात त्या गावांमध्ये कीर्तन करत नव्हते. म्हणजे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जे काही भिन्न भिन्न प्रकार आहेत लोककलेचे, त्यातला एक भाग जरी तमाशा असेल पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये वैचारिक जी क्रांती झालेली त्या क्रांतीला कीर्तन परंपरा हीच महत्वाचं मूल स्त्रोत आहे. कीर्तन परंपरेने आमूलाग्र बदल होत आहे, झालेला आहे आणि भविष्यात सुद्धा होणार. फक्त ती कीर्तन परंपरा विशुद्ध हेतूने चालवली गेली पाहिजे. बरोबर. महाराज मला एक सांगा, तुम्ही कीर्तन करत असताना भाविक भक्तांच्या भावनांना तुम्ही कसा हात घालता? म्हणजे प्रत्येक माणूस आहे ना हा श्रद्धाळू आहे. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धा भाव आहे. ज्ञानोबराय म्हणतात की मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशीळ झाली ऐसिया केवळ माझ्याची ठाई. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये श्रद्धेचा थोडा तरी स्फुल्लिंग असतो आणि मग तो चेतवणे, तो जागृत करणे. तर प्रत्येक माणूस थोडा बहुत तरी श्रद्धाळू असतो. कीर्तन निरूपण करत असताना त्याच्या श्रद्धेमध्ये भर कशी पडेल, देवावरचा त्याचा विश्वास अधिक कसा वाढेल, संतांवरची प्रीती त्याच्या मनामध्ये कशी निर्माण होईल, वाङ्मय वाचन करण्याकरता, चिंतन करण्याकरता त्याचं मन कसं प्रवृत्त होईल, या अनुषंगाने लोक परमार्थ अनुरागी झाले पाहिजेत. परमार्थिक असणाऱ्या विचारांचं अनुकरण आणि अनुसरण ह्या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडून घडल्या पाहिजेत. तर हा कटाक्षाने प्रयत्न असतो की लोक भाविक झाले पाहिजे. लोकांच्या मनामध्ये तर्कवितर्क निर्माण होण्यापेक्षा लोक श्रद्धाळू झाले पाहिजे असा प्रयत्न असतो. कीर्तनाचा मुख्य गाभा म्हणून तोच विचार असतो की लोक श्रद्धाळू झाले पाहिजेत, भाविक झाले पाहिजे. सध्या महाराज आपण बघतो की कीर्तनकारांवरही अनेक आरोप होताना दिसत आहेत आणि कीर्तनकार कधी कधी त्यांना ते राजकीय भूमिका पण घेतात. तर हा त्यातला प्रामुख्याने आरोप असा होतो की त्या म्हणजे कीर्तनकार असून ते एक राजकीय भूमिका घेतलेल्या तर आपण बऱ्याचशा घटनांमधून बघितलेल्या आहेत.
तर ह्या सगळ्या आरोपांना तुम्ही सहमत आहात का? किंवा ती एक राजकीय भूमिका घेणाऱ्या जे काही कीर्तनकार असतील त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आता मुळात भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीने आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार दिला तो म्हणजे मतदानाचा. अगदी. तर आता कीर्तनकार, समाज प्रबोधनकार जरी असला तरी त्याला एक स्वतंत्र पण विचार आहे. मतदानाच्या माध्यमातून जेव्हा एखादा कीर्तनकार एखाद्या राजकीय व्यक्तीला मत देतो त्यावेळेस तो काही अंशी तरी त्या राजकीय विचारधारेशी जोडलेला असतो. बरोबर. पण त्याला मर्यादा आहे. त्याला मर्यादा अशा आहेत की राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी व्यक्ती राजकारण करते, तर धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने पूर्ण वेळ धर्मकारणच करायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, तुकोबराय यांच्या भेटीबद्दल जेव्हा आपण चरित्राच्या माध्यमातून विचार समोर घेतो तर छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबरायांना गुरु मानत होते. म्हणून राज्यकारभार तुम्ही असा करा किंवा या पद्धतीने. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणातील दैवी भावना कशी जागृत होईल याबद्दल तुकोबरायांनी प्रयत्न केले. पण अन्य काही राजकारणातल्या काही गोष्टी तर त्यामध्ये तुकोबरायांनी कधी आक्षेप घेतलेला माझ्या तरी ऐकिवात नाही. तर एक कीर्तनकार म्हणून ज्यावेळेस मी समाजामध्ये उभं राहतो त्यावेळेस मला काही मर्यादा सांभाळणं गरजेचं आहे. कारण राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसाला काही कार्यकाळ ठरलेला आहे, 5 वर्षाचा, 6 वर्षाचा. त्यानंतर त्या पदावरून तो व्यक्ती रिक्त झाला की तो माजी होतो. कीर्तनकार होत नाही ना माजी. मग एखाद्या पक्षाची जेव्हा मी भलावण करतो तो पक्ष सत्तारूढ असेल तर कदाचित त्या कार्यकालामध्ये तुमच्या काही व्यक्तिगत गोष्टी साध्य करण्याकरता त्या पक्षाच्या द्वारा तुम्हाला सहकार्य होईल. पण एकदा तो पक्ष किंवा तो व्यक्ती त्या पदावरून रिक्त होईल, दुसरा कोणीतरी येईल, त्यावेळेस तो तुमच्या आध्यात्मिक कार्यामध्ये खीळ घालण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणून एखाद्या पक्षाशी किंवा एखाद्या राजकीय व्यक्तीशी एकनिष्ठ राहण्यापेक्षा एक तर तत्वाशी तुम्ही एकनिष्ठ राहा की जो राजकीय पक्ष आध्यात्मिक विचारधारेला धरून आहे म्हणून त्या पक्षाबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये एक आपुलकीची भावना आहे, म्हणून तुम्ही त्या पक्षाच्या बाबतीत समजा सकारात्मक राहणं ठीक आहे, पण तरी पण त्याला काही मर्यादा आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावर कोणत्याही पक्षाचा प्रचार होईल अशा प्रकारचं विधान कोणत्याही कीर्तनकाराने कधीच करू नये. त्याने आध्यात्मिक विचारधारेलाच पुढे आणावं. त्या विचारधारेला कुठेही पक्षाचा रंग लागता कामा नये. कारण राजकीय विचारधारा ही प्रत्येक पक्षाची संकुचित आहे आणि आध्यात्मिक विचारधारेचा जर विचार केला तर त्याचा आयाम फार मोठा आहे, ती व्याप्ती फार मोठी. मग एखाद्या राजकीय पक्षाची व्यक्तीची भलावण करत असताना तुम्ही तुमच्या विचारधारेला संकुचित करत आहात. त्यामुळे ती मर्यादा प्रत्येक वक्त्याने ठेवली पाहिजे की कोणत्याही राजकीय पक्षाचं फार वर्णन कीर्तनामध्ये येऊ न देता ते आध्यात्मिक विचारधारेचे असतील तर त्यांच्याबद्दल सकारात्मक राहणं ठीक आहे. पण कीर्तनाचं व्यासपीठ हे कधीही राजकीय पक्षाच्या प्रचाराचं व्यासपीठ कधी होता कामा नये. हे संतांना सुद्धा कधीच आवडलं, कारण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कधी असं केलेलं नाही. तर मग त्यामुळे अशा घटना ज्यावेळेस घडताना आपल्याला समाजात दिसतात मग गालबोट लागलं जातं. मग एखादा कोणीतरी बोलतो, पण मग लोकांचं कसं आहे, एखाद्या विशिष्ट समुदायातील एखाद्या व्यक्तीने चूक केली की ती चूक त्या समुदायावरच लादायची. मग एका कीर्तनकाराने काही चुकीचं केलं की त्या वारकरी संप्रदायावरच लांछन उडवण्याचं काम की जे संप्रदायाचे हितशत्रू आहेत अशी लोक करतात. ती गोष्ट कुठेतरी थांबली पाहिजे. आणि जे परंपरेचं विचार सांगण्याकरता खूप आहे ना, भरपूर आहे, ते तुम्ही कीर्तनातून सांगून समाज जागृती करू शकता. तर राजकीय व्यक्तीची, कोणत्याही व्यक्तीची त्या ठिकाणी स्तुती वगैरे न करता विचारधारेशी तुम्ही एकमत राहू शकता. म्हणजे तुमच्या विचाराशी ते एकमत असतील तर. कारण इथून मागच्या काळामध्ये राजकारणावर धर्मकारणच कधीही हावी झालेले आणि आता आपण पाहतोय की धर्मकारणावर राजकारण हावी व्हायला लागले. कारण धर्मप्रचारकांनी काय केलेले, लागे बांधे कोणत्या तरी पक्षाशी जोडलेले, तर ते नसावेत. राजकीय लोकांना तुम्ही अधिकारवाणीने मार्गदर्शन करू शकता,
पण त्यांच्या ताटाखालचे मांजर बरं. कधीही होऊ नये, हम्म. असं. तर त्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या गेल्या पाहिजेत. टाळल्या पाहिजे. येत्या. कारण कीर्तनकार ह्या वक्त्याची उंची वेगळी आहे, हम्म. अन्य लोकांची उंची वेगळी आहे. तर ती बरं. उंची, त्याची गरिमा आपण सांभाळली पाहिजे. महाराज, या ठिकाणी एक मला एक प्रश्न विचारायचा असा वाटतोय की पूर्वीच्या काळी वारकरी संप्रदायातले स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज असतील, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर असतील, गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे असतील, गुरुवर्य रामदास बाबा मनसुख असतील किंवा गुरुवर्य दुंडा महाराज देगलूरकर असतील, यांनी जी उंची गाठली होती कीर्तन परंपरेला वारकरी संप्रदायातील, आता त्या वारकरी संप्रदायातल्या त्या कीर्तन परंपरेला आता कुठेतरी गालबोट लागताना आपल्याला दिसतंय. त्याबद्दल तुमचं मत काय? चैतन्यदादा, तुम्ही जो प्रश्न विचारला तो अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे आणि याच्यावर विचार मांडणं ही आज काळाची गरज झालेली आहे. कीर्तन परंपरा ह्या थोर थोर महात्म्यांनी जतन करत असताना फार मोठा त्याग केलेला आहे. मुळात कीर्तन परंपराचा जर विचार केला तर ती नारदांपासूनची आहे. पण वारकरी संप्रदायामध्ये जर पाहिलं तर ज्ञानोबराय नामदेव महाराज या कीर्तन परंपरेचे आद्य प्रवर्तक. बरोबर. तिथून तर आत्ता वर्तमान काळापर्यंतचा जर आपण बारकाईने विचार केला तर ही कीर्तन परंपरा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नामदेव महाराज म्हटले. तुकोबराय म्हटले, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनाचे जर असे परिणाम होत असतील, हे प्रभाव जर कीर्तनाचे असतील, तर आज वर्तमान काळामध्ये कीर्तन या असणाऱ्या सात्विक परंपरेकडं पाहत असताना कुठेतरी व्यावसायिकता आलेली आपल्याला पाहायला मिळते. व्यावसायिकता हे मी धाडसाने बोलतोय, कारण सेवा वेगळी आहे आणि धंदा वेगळा आहे. व्यवसायामध्ये, धंद्यामध्ये केवळ फक्त स्वतःच्या फायद्याचाच विचार केला जातो आणि सेवेमध्ये स्वतःच्या फायद्याचा विचार न करता त्याच्यामध्ये त्याग असतो, समर्पण असतं. आज जर आपण पाहिलं तर त्यागाच्या पायावर उभी राहिलेली ही परंपरा, ही इमारत कुठेतरी ढासळताना आपल्याला पाहायला मिळते. मुळात कीर्तन हे अभ्यास करून करण्याचं माध्यम आहे, किंवा अभ्यास करून, जसं तुकोबराय म्हटले की पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, हेच आता वर्तमान काळामध्ये कुठेतरी विसरताना आपण पाहतो. कीर्तन हे समाज मन ढवळून काढण्याचं माध्यम नसून समाजाचं मनोरंजन करण्याचं माध्यम आहे, असं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते. आता टीव्ही चॅनलच्या माध्यमातून घराघरापर्यंत कीर्तनं पोहोचू लागलेली आहेत. पण अभंग निरूपण करत असताना त्या अभंगाच्या निरूपणामध्ये पदापदाचं चिंतन करावं, चरणाचरणाचं चिंतन करावं आणि त्या अभंगाच्या माध्यमातून संतांना काय विचार अभिप्रेत आहेत ते विचार बाजूला पडायला लागले. अभंग कीर्तनाला घ्यायचा, त्या अभंगाचं निरूपण काही करायचं नाही, काहीतरी विनोदी चुटकुले सांगायचे, लोक हसले पाहिजेत, लोकांना तिथे थोडंसं मनोरंजन झालं पाहिजे, या अशा भूमिकेतून कीर्तनकार कीर्तन या गोष्टीकडे पाहायला लागले. आणि त्यामुळे ही परंपरा वर्तमान काळामध्ये बऱ्या प्रमाणामध्ये दूषित होताना दिसते, गालबोट लागताना दिसते. ही खंत आहे खरं तर माझ्यासारख्या एका नवयुवकाला, की मी ज्या कीर्तन परंपरेकडे पाहून आकर्षित झालो, मलाही असं वाटलं की फेटा बांधून, कंबर बांधून आपण कीर्तन करावं. तर आता आग एवढी लागलेली आहे, वणवा एवढा पेटलेला आहे की आता विझवायचा कोणी, हा मोठा प्रश्न. पण माझ्यासारखे, माझ्या समविचाराचे जर साधक मंडळी एकत्रित आले, जसं चिमणीने चोचीत पाणी घेऊन जंगलाला लागलेला वणवा विझवण्याचा प्रयत्न करावा, तसा थोडासा प्रयत्न असा समविचारी असणाऱ्या तरुण युवकांनी एकत्रित येऊन करावा, तर कुठेतरी बदल होईल. आता स्पष्टपणे तुम्ही जर एखादी गोष्ट कीर्तनाच्या व्यासपीठावरून मांडायला गेलात तर मुळातच कीर्तनाचा चेहरा मोहराच बदलून गेलेला आहे एवढ्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये. आणि पारंपरिक कुठेही अध्ययन न करणारे लोक कीर्तन परंपरेकडे आलेले. इव्हेंटचं स्वरूप, व्याख्यान करणारा एखादा व्याख्याता असेल, किंवा ज्याला थोडं बोलण्याचं नॉलेज आहे, माईक मास्टर आहे, माईकवर बोलू शकतो,
मग तो विचार करायला लागला, मला पण कीर्तन जमू शकतं. मग त्याला काय गाथा, ज्ञानेश्वरी, गीता आणि भागवत हे थोडी वाचायला पाहिजे. मला येतंय, मला सभा गाजवता येते, मला भागवत हे थोडी वाचायला पाहिजे. मला येतंय, मला सभा गाजवता येते, मला बोलता येते, मला मनोरंजन करता येते. मग इतर जी व्यासपीठं आहेत त्यांना समाजामध्ये आता मान्यता नाही. व्याख्याता असेल तर वर्षात किती 4 व्याख्यानं असतील त्याला. कीर्तन तर रोज आहेत ना कुठं ना कुठं. मग अशी व्याख्यान करणारी व्याख्याते मंडळी इकडे आली. पोवाडे बंद झाले, मग पोवाड्यातून शाहिरी करणारे शाहीर इकडे आले. असे अनेक विभागातल्या लोकांनी अतिक्रमण केलं या कीर्तन परंपरेमध्ये. आणि पर्यायाने त्यामुळे काय आलं, कीर्तन परंपरा दूषित होऊ लागली. इथे सगळ्यांना अधिकार आहे. कीर्तन करणं ही काही विशिष्ट समाजाची, विशिष्ट व्यक्तीची मक्तेदारी अजिबात नाही. तुकोबराय तर म्हटले, यारे यारे लहान थोर याती भलती नारी, नर करावा विचार लगे चिंता काऊन असेल. पण तुम्हाला जर त्या व्यासपीठावर उभं राहायची इच्छा असेल तर त्या व्यासपीठाचे असणारे सगळे नियम पाळून तुम्हाला उभं राहणं गरजेचं आहे. म्हणजे आध्यात्मिक चिंतन तुमचं परिपक्व झालं, अभ्यास चांगला झाला, संत वाङ्मयाचं चिंतन तुमचं सखोल झालं, मग तुम्ही उभे राहा. तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे. पण अर्धवट ज्ञानाने आता लहान लहान मुलं कीर्तन पाठांतर करतात, टिपून पाठांतर करतात. त्यांचे गुरुजी त्यांना लिहून देतात ती 4 वाक्य, की जी कीर्तन जेव्हा अनुभवातून जेव्हा ते निरूपणाकडे येईल ना, त्यावेळेस त्या कीर्तनाचा प्रभाव. आता अनुभवाचा विचार कोणी करत नाही. मी 4 वाक्य पाठांतर केलेले आहेत, जसं पाडे पाठांतर करतो, ते 4 वाक्य मला तिथे जाऊन तेवढ्या जोशामध्ये बोलायचे. आणि मग इव्हेंटचं स्वरूप तुम्ही म्हटले तसं इव्हेंटचं स्वरूप यायला लागले. तर हे बदल होणं गरजेचं आहे. आणि हा बदल कधी घडेल, जेव्हा सामान्य असणाऱ्या लोकांपासून जागृती होईल, त्यावेळेस हा बदल घडेल. कीर्तन ही समाज जागृतीचं माध्यम आहे, पण समाज जागृती करणाऱ्या समाजाने सुद्धा काही अंशी जागृत होणं गरजेचं आहे, की कोणत्या कीर्तनकाराला आपण बोलवायचं. जर कीर्तनाच्या माध्यमातून मला इतके पैसे द्या तरच मी कीर्तनाला येतो, तर मी तर लोकांना हात जोडून विनंती करतो, असा एखादा महाराज की ज्याने संपूर्णतः कीर्तन परंपरेचा केवळ धंदा केलेला आहे, की चला मला बिझनेस नाही करता येत, मला नोकरी नाही करता येत, मग मी कीर्तनाचा व्यवसाय करतो. अशा व्यावसायिक धंदेवाईक कीर्तनकारांवर लोकांनी कायमस्वरूपीची काट मारली पाहिजे. कारण खूप आळंदीमध्ये खूप असे साधक आहेत की जे अंतर्मुख आहेत, अभ्यासू आहेत, ज्यांनी ग्रंथांचं सखोल चिंतन केलेले, पण त्यांना लोक व्यासपीठ देत नाही. आणि जे काहीतरी भामटेपणाने वागतात, जे काहीतरी म्हणजे दांभिकपणाने वागतात, लोक त्यांना डोक्यावर घ्यायला लागले. तर आता आयोजकांनी, समाजाने जागृत होणं गरजेचं आहे की कोणत्या कीर्तनकाराला बोलवावं. एकदा एखाद्या कीर्तनकाराचा अनुभव जर लोकांना विपरीत आला तर त्या व्यक्तीला परत कधीच बोलू नये. आणि मुळातच कीर्तनकार काही संत नाही, महात्मा नाही, तो संत विचारांचा प्रचार करणारा प्रचारक आहे. म्हणजे तो सामान्यच आहे, तो काही विशेष नाही. कीर्तन परंपरेमध्ये किंवा संप्रदायामध्ये असे महात्मे थोर आहेत, पण कीर्तन करणारे महात्मे म्हणून जर तुम्ही शिक्का मारत असाल तर हे तुमचा कुठेतरी अंधानुकरण आहे किंवा तुमच्या डोळे झाकपणाने तुम्ही वागताय. तो प्रचारक आहे, त्याला पण तुम्ही त्या योग्यतेने जागा द्या. आणि तो जर धंदेवाईक असेल तर त्याला कधीही बोलू नका, असं तुम्ही कळकळीने लोकांना सांगेल. असा बदल घडेल तर मग आता जे काही विद्रुपीकरण होऊ लागलेले ते कुठेतरी थांबायला सुरुवात होईल. भक्ती मार्गावर चालण्याचं रहस्य काय, आणि आजचा समाज त्या मार्गावर जे युवक आहेत ते चालू शकतात का, काय वाटतं त्यावर? हो, मुळातच भक्ती ही सर्वजन सुलभ व्हावी किंवा भक्ती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी, हाच तर पवित्रा घेऊन संत खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. नामदेव महाराज घुमान प्रांतापर्यंत म्हणजे पंजाबपर्यंत जाऊन पोहोचले. तर भक्ती ही एकमेव अशी आहे की तीच सर्वसामान्य असणाऱ्या लोकांचा उद्धार करू शकते. म्हणून भक्तीची साधना लोकांनी अंगीकारावी, नामस्मरण करावं, वारी करावी, व्रतवैकल्य करावे, आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन करावं, सदाचरणाने वागावं. हे भक्तीचे कंगोर आहेत वेगवेगळे. तर हे आज वर्तमान काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे. कारण तरुणांच्या बद्दल जर तुम्ही म्हणाल तर बहुतांश तरुण हा दिशाहीन होत चाललेला आहे. त्याला कळे ना की नक्की आपलं गोल काय, आपलं ध्येय काय, आपलं उद्दिष्ट काय, आपल्याला करायचं काय. बरोबर. आणि मग या धकाधकीच्या याच्यात तरुण कुठेतरी भरकटायला लागलेला आहे. तर वाम मार्गाला जाणारा जो तरुण आहे, मग तो कदाचित दुर्व्यसनांच्या आहारी जाणारा असेल
किंवा अन्य अन्य काही वाईट गोष्टींच्या नादी लागला असेल, तर त्या तरुणांना आदर्श करायचा असेल, आदर्श तरुण पिढी घडवायची असेल, तर भक्तीशिवाय पर्याय नाही. मग त्याला एखाद्या साधूच्या संगतीमध्ये राहावं लागेल किंवा सहवासामध्ये राहावं लागेल, चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं लागेल. सातत्याने आपली जी काही धार्मिक परंपरा सांगते, मग देवपूजा असेल, नित्यनेम असेल, वाचन असेल, ह्या गोष्टींचे संस्कार त्या तरुण पिढीवर रुजवणं गरजेचं आहे. आता काय आले की तरुणांची एक मानसिकता अशी झालेली की परमार्थ, भक्ती, साधना ही जुन्या लोकांनी, म्हाताऱ्या लोकांनी करायचं. अलीकडे तुम्ही पाहाल वारीमध्ये जर आय टी मध्ये काम करणाऱ्या IT च्या तरुणांची दिंडी आहे. बरोबर. हो. म्हणजे कुठेतरी बऱ्याच तरुणांना कळायला लागलेलं की हे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, एन्झायटी घालवायची असेल तर एकमेव मार्ग भक्ती दिंडी. हाच मार्ग आहे. बरोबर. याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. अगदी. त्यामुळे भक्ती ही तरुणांनी स्वीकारणं किंवा भक्तिमय होणं ही आज खूप आवश्यकता झालेली आहे. त्यालाच एक अनुरूप वारकरी परंपरेतील तुमच्या गुरूंचा तुमच्यावर प्रभाव नेमका कसा राहिलाय आतापर्यंत? मुळात वारकरी संप्रदायामध्ये देवापेक्षाही काकणभर श्रेष्ठत्व हे गुरुला दिलेले. कारण देवाचं मूळ स्वरूप हे गुरूंशिवाय कोणी दाखवू शकत नाही. आई वडील जन्म देतात, लहानाचं मोठं करतात, काही फ्युचर प्लॅनिंग आपल्याला सांगतात, तर हे लौकिकापुरतं आहे. पण खऱ्या अर्थाने आपला उद्धार व्हावा, आपल्याला सद्गती प्राप्त व्हावी, सदाचरणाने आपण जगावं, ही तळमळ कोणाच्या अंतःकरणात असेल तर ती गुरूंच्या अंतःकरणामध्ये. त्यामुळे गुरु हे जीवाच्या उद्धाराचं मूळ स्रोत आहे किंवा माध्यम आहे. मला असं वाटतं माझ्या जीवनामध्ये माझे परमार्थाधिष्ठान असणारे गुरुवरे पांडुरंगजी महाराज घुले, की ज्यांच्यामुळे आम्ही घडत आहोत अजूनही. त्यांनी गाथा मंदिरासारखा विश्वव्यापी प्रकल्प उभा केला. वयाच्या आता 78-79 वयात असताना सुद्धा अहोरात्र ते महाराष्ट्रभर भ्रमंती करतात, संत वाङ्मयाचा प्रचार प्रसार निस्पृह वृत्तीने करतात, आयाचित वृत्तीने करतात. त्यांचा प्रभाव माझ्या बालमनावरच लहानपणी पडला. त्यांनी मला पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून माझं गुरुत्व त्यांनी स्वीकारलं. ते त्या अनुषंगाने माझे गुरु झाले. त्याच्यानंतर आळंदीमध्ये आल्यानंतर मग गायनाचे थोडेफार धडे गिरवले. ते पंडित विष्णुपंत सोळंके गुरुजी त्यांच्याकडे काही गायनाचे धडे घेतले. त्याच्यानंतर गायनाचे थोडेफार धडे गिरवले. ते पंडित विष्णुपंत सोळंके गुरुजी त्यांच्याकडे काही गायनाचे धडे घेतले. त्याच्यानंतर ज्या परंपरेला शतकाहून मोठी परंपरा लाभलेली, म्हणजे 107-8 वर्ष होऊन गेले. 1917 साली आळंदी या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था उभी केली. की जगाच्या पाठीवर त्या संस्थेचं वेगळेपण हे आहे, विद्यार्थ्यांना फी नाही, शिक्षकांना पगार नाही. तर त्या परंपरेमधले असणारे जे काही सर्व शिक्षक आहेत ज्यांनी आम्हाला त्यावेळेस शिकवलं 2005 ते 2009 सालामध्ये, मग गुरुवर्य वैद्य बाबा, गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले, गुरुवर्य निकम बाबा, गुरुवर्य मोठे बाबा म्हणजे संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल बाबा चौधरी, आणि त्याचबरोबर आता हयात असणारे गुरुवर्य शांतीब्रह्म कोरेकर बाबा, गुरुवर्य बाजीराव नाना चंदिले, गुरुवर्य आम्हाला ज्यांनी व्याकरण शिकवलं ते गोपाल शास्त्री, देवगोपाल शास्त्रीजी, असे त्या काळामध्ये असणारे आमचे गुरुवर्य, त्यांचा तर प्रभाव आहे. पण त्याआधी मग जे गुरुवर्य होऊन गेले, ज्यांच्या अनेक घटना आम्ही ऐकलेल्या आहेत, मग गुरुवर्य नथुसिंग बाबा असतील, गुरुवर्य कदम माऊली असतील, की जे जुन्या काळातले शिक्षक, अनेक शिंपी बाबा होते, अनेक शिक्षक होते, की त्यांचाही ऐकलेल्या गोष्टींमुळे त्यांचाही प्रभाव आहे. आणि आता वर्तमान काळामध्ये जे गुरुवर्य आहेत त्यांचाही प्रभाव आहे. आणि त्याचबरोबर आळंदीमध्ये साधक हृदय म्हणून ओळखले जाणारे एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव. यांचा देखील माझ्या मनावर खूप मोठा पगडा आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबा हे असं एक व्यक्तिमत्व आहे की पेशाने ते आयुर्वेदातले निष्णात डॉक्टर होते. जन्मगाव त्यांचं कर्जुले हरेश्वर, टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी त्यांनी प्रॅक्टिस पण केली डॉक्टरकीची, आणि जवळपास 40-45 वर्षापासून ते आळंदीमध्ये वास्तव्य करतात. आजही त्यांचं ज्ञानदानाचं काम चालू आहे. इतके वर्ष आळंदीत वास्तव्य करून निष्कलंक ब्रह्मचर्य आहे स्वीकारलेलं, आणि ज्ञानदान करणं इतकंच त्यांचं जीवनाचं ध्येय आहे. एवढ्या वर्षामध्ये आळंदीमध्ये राहत असताना स्क्वेअर फूटभर जागा पण त्यांनी स्वतःची घेतली नाही, पैशांचा संग्रह नाही,
एक रुपयाचा संग्रह नाही, फक्त विद्यार्थ्यांना घडवणं, शिकवणं काम. एवढंच एकमेव काम. आणि विद्यार्थ्यांबद्दल एका आईच्या अंतःकरणामध्ये जी काही तळमळ असते ना, ममता असते. ममता असते, वात्सल्य असतं, प्रेम असतं, ते सगळं प्रेम गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्याकडे पाहायला मिळतं. म्हणजे तर आताची त्या ती गुरुवर्यांचा वैराग्य मूर्तीच म्हणावी हो साक्षात. ज्ञानोबराय हे आळंदीचं मूळ अधिष्ठान आणि वर्तमान काळामध्ये गुरुवर्य शांतीब्रह्म म्हणजे मारुतीबाबा कुरेकर, गुरुवर्य शांतीब्रह्म मारुतीबाबा कुरेकर हे सगळ्या आळंदीचं दैवत. आणि तदनंतर जर दुसरं कोण असेल तर ते गुरुवर्य डॉक्टर नारायण महाराज जाधव. ही दोन गुरुवर्य म्हणजे आळंदीच्या साधकांचा प्राण आहे. आणि ते त्यांचाही प्रभाव माझ्या बुद्धीवर आजही आहे आणि तो कायमच राहणार आहे. अशा गुरुवर्यांच्या मग त्यांच्या आचरणातून असेल, त्यांच्या ज्ञानातून असेल, त्यांच्या कृतीतून असेल, त्यांच्या विचारातून असेल, अनेक पद्धतीने प्रभाव माझ्यासारख्या अनेक साधकांच्या मनावर पडत आहेत. हे गुरु माझ्या दृष्टीने आदर्श आहेत, त्यांचा प्रभाव आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही आतापर्यंत सगळ्या ज्या गुरुवर्यांचा पूर्ण नामोल्लेख केला, हो हो तर ह्या सगळ्या गुरुवर्यांचा तुमचा तो प्रसाद आणि त्या परिपक्वातून मग हे रसायन श्रीकांत महाराज दुरापे तयार झालेलं आहे हे असं असे म्हणायला खूप- काही हरकत नाही. खूप विद्यार्थी आहेत की ते आजही त्या गुरुवर्यांच्या सावलीमध्ये सावली. चरण सानिध्यामध्ये. आळंदी म्हणजे साधकांची मायबाप असणारी ज्ञानोबरायांची भूमी अगदी. आणि साधक तिथे अनेक आहेत. भविष्यातील आता तुमच्या कीर्तनाच्या योजना काय आहेत नेमक्या, आणि युवकांना तिथे कसं आकर्षित करता येईल त्यावर तुमचं काय मत आहे? आता कीर्तनाच्या योजनेच्या बाबतीत जर तुम्ही विचारत असाल तर कीर्तनाची योजना अशी काही आखू शकत नाही, कारण अखंड हरिनाम सप्ताह असतात, तिथले कार्यकर्ते भेटतात, ते तारखा देतात आणि त्या माध्यमातून तिथे जाण्याचा योग येतो. पण कीर्तन या परंपरेकडे किंवा कीर्तन या साधनेकडे युवकांनी कसं आकर्षित व्हावं, तर त्याकरता जास्तीत जास्त युवक कीर्तनाकडे कसे येतील या अनुषंगाने माझा कायमच प्रयत्न असतो. अगदी तो प्रयत्न मी माझ्या गावापासूनच सुरू केलेला आहे. माझ्या गावामध्ये सुद्धा कीर्तनाला अनेक तरुण मुलं टाळ घेऊन उभे राहतात. मग ते कीर्तन परंपरेकडे आकर्षित होण्याकरता त्यांच्याशी आत्मीयतेचं, सलोख्याचं नातं माझं निर्माण झालं पाहिजे. मी काहीतरी वेगळं आहे, ते काहीतरी वेगळे आहेत, असा जो दुजाभाव आहे की जो नात्यात अंतर पाडतो, तर तो दुजाभाव मी संपवलेला आहे. मी कुठेही कार्यक्रमाच्या निमित्ताने गेलो की वयोवृद्ध तिथले असणारे ज्येष्ठ वारकरी त्यांच्याबद्दल तर माझ्या मनामध्ये आदर असतोच, पण तिथे जर काही तरुण युवक मला जर कीर्तनामध्ये दिसले तर मी लगेच त्यांच्याशी संधान साधण्याचा प्रयत्न करतो. मी त्यांच्या जवळ जातो, त्यांना चौकशी करतो. एखादा वक्ता जेव्हा कंबर बांधून कीर्तन झाल्यानंतर तरुणांमध्ये मिसळतो किंवा आपोआप त्यांच्यामध्ये एक बॉन्डिंग तयार होतं. तर मला असं वाटतं कोणीही कीर्तनकार, माझ्यासारखा युवक कीर्तनकार जेव्हा खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये जाईल त्यावेळेस त्याने एका निवृत्तीच्या वयाकडे झुकलेल्या लोकांकडे लक्ष देण्यापेक्षा तरुण मुलांकडे जास्त फोकस केला पाहिजे. की कीर्तनाला किती तरुण आलेले आहेत, 2-4 तरुण असतील तर त्यांना आपण उद्युक्त केलं पाहिजे की बाबा उद्या येताना तू अजून 4 मित्र घेऊन ये कीर्तनाला. म्हणजे तुझी जी अभिरुची आहे, तुझी जी आवड आहे ती तू समोरच्या मित्रांकडे मध्ये पण रुजव आणि त्यांना कीर्तनाकडे आण. आणि मग अशा पद्धतीने कीर्तन हे तरुणांना सुद्धा का श्रवणीय आहे हे मी कीर्तनातून सांगण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो. की तरुणांनी सुद्धा ही कीर्तन ऐकल्यानंतर त्यांना काय त्याची उपयोगिता असणार आहे, काय लाभ होणार आहे, तो पण मी माझ्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करतो. आणि भविष्यामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये बहुतांश हे तरुण कीर्तनकारच प्रसिद्ध आहे. म्हणजे कीर्तनकारांमध्ये तरुण कीर्तनकार आहेत, फक्त श्रोत्यांमध्ये तरुणांचा अभाव आहे. तर त्या अनुषंगाने अजून काही बदल आपल्याला करता येईल का, प्रयत्न करता येईल का, त्याही दृष्टीने मी प्रयत्नशील राहील. पण आता तर माझा हा प्रयत्न असतो की जास्तीत जास्त तरुण कीर्तनात असतील तर त्यांच्यापेक्षा अधिक तरुण कसे इकडे वळतील, त्या माध्यमातून मी त्यांच्याशी शाब्दिक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. आणि कितीही प्रभाव या महाराष्ट्रावर गाजवण्याचा प्रयत्न केला तरी संत वाङ्मयाचा जो प्रभाव आहे, संत विचाराचा, तो प्रभाव या जगामध्ये कोणी महाराष्ट्रामध्ये तरी किमान लादू शकत नाही. त्यामुळं बाहेरून येणारे जे काही वक्ते आहेत त्यांना सुद्धा इथे आल्यानंतर त्यांचं मटेरियल जर समजा खपवायचं असेल, विकायचं असेल, तर त्यांना आपल्या महाराष्ट्रातल्या संतांच्याच चरित्रांचा म्हणा, वाङ्मयाचा म्हणा, उपदेशाचा आधार घेऊनच मग ते हे करावं लागतं. म्हणजे जसं विकायची वस्तू समजा त्यांना त्यांची,
आत माल त्यांचाच आहे, पण वरती हम्म. रॅपर मात्र आपल्या संत विचारांचंच लावावं लागतं. हम्म. तरच ते विकलं जाऊ शकतं. विकलं कारण जाऊ शकतं. महाराष्ट्रातला जो सर्वसामान्य समाज जो आहे महाराष्ट्रातला, हम्म. तो महाराष्ट्रातला समाज त्याच्या नसानसामध्ये संत विचार बिंबलेले आहेत. ते ज्ञानोबराय असं म्हणतात, तुकोबराय असं म्हणतात, एकनाथ महाराज असं म्हणतात, नामदेव महाराज असं म्हणतात. हे म्हटल्याशिवाय विचारच लोकांना पटू शकत नाही. इतका महाराष्ट्र संत विचाराने तसा प्रभावित आहे. त्यांना संतांच्या वाङ्मयातले शब्द जितके लवकर पडतात तेवढे इतर पटत नाही. त्यामुळे ठीक आहे, वर्तमान काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला पब्लिसिटी करून घ्यायची, त्या पब्लिसिटीच्या असणाऱ्या अनेक माध्यमांचा तुम्ही जर चांगला प्रभावीपणे उपयोग केला तर तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता. बरोबर. तो उत्तरेकडच्या कथाकारांना जमलेला आहे. त्यांना जमला म्हणून ते आज बऱ्यापैकी प्रसिद्धीच्या झोतामध्ये आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. पण यालाच एक उपप्रश्न असा एक माझ्या डोक्यात अजून येतोय की मग जसं काळाबरोबर चालणं बदल. हे तितकंच गरजेचं आहे. तर मग एक सोशल नेटवर्किंग म्हणा किंवा त्यांच्या माध्यमातून पण त्या म्हणजे तेवढं सशक्त होणं गरजेचं आहे असं वाटतंय ना? हो, बरोबर आहे. उत्तरेकडून कोणीही जेव्हा कथेच्या माध्यमातून एक गुरुत्व त्याला प्राप्त होतं, त्यावेळेस तो व्यक्ती केवळ स्वतःचा प्रभाव त्या समोर असणाऱ्या श्रोत्यांवर बिंबवण्याचा प्रयत्न करतो. हे झालं व्यक्तिकेंद्री संप्रदाय. पण वारकरी संप्रदाय हा व्यक्तिकेंद्री नाही, हा तत्वनिष्ठ संप्रदाय, हा विचार केंद्री संप्रदाय. त्यामुळे इथे मला माझा प्रभाव नाही टाकायचा. मला सांगायचे ज्ञानोबराय काय म्हटले, तुकोबराय काय म्हटले, सकल संत काय म्हटले. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा व्यक्तिकेंद्री नाही, विचार केंद्री असल्यामुळे इथे व्यक्तीचा प्रभाव कधी पडू शकत नाही. पण तुम्ही जसं म्हणता की आपले विचार जर प्रभावीपणे बिंबवायचे असतील तर सोशल मीडियाच्या या प्लॅटफॉर्मचा स्वीकार प्रत्येकाने करायला पाहिजे. तर करायलाच पाहिजे आणि आता त्याची सुरुवात झालेली बऱ्यापैकी. अनेक जण या सोशल मीडिया, मग इन्स्टा असेल, फेसबुक असेल, युट्यूब असेल, या माध्यमातून आता कारण तरुण पिढी खूपच त्या पद्धतीने त्या गोष्टीला धरून आहे. तर एक प्रामाणिक हेतू काय की त्यांना नामस्मरण आणि याची गोडी लागावी आपली वारकरी संप्रदायाची. तर त्या याच्याने जर गेलं तर मला वाटतं तरुणांच्या खूप लवकर जवळ पोहोचता येईल आणि त्यांना भक्ती मार्गाची आवड मध्ये कोरोना काळामध्ये काही महाराज मंडळींनी इन्स्टावर काही रील्स वगैरे तयार केल्या. म्हणजे उदाहरण म्हणून चैतन्य महाराज वार्डेकर आमचे मित्रच आहेत. तर त्यांनी पण तुकोबरायांच्या एका प्रमाणाला घ्यायचं, त्याचं निरूपण करायचं आणि ते इतकं प्रभावीपणे करत होते ते की त्या रील्सच्या द्वारा ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले. मग त्यांचाच आदर्श घेऊन अनेकांनी मग रील्स तयार करायला सुरुवात केली. ती गरज आहे आणि गैर नाही, अजिबात गैर नाही. म्हणजे विचार तुम्ही प्रचारकच आहात ना, मग प्रचाराकरता अधिक प्रभावी माध्यम कोणती, त्याचा स्वीकार प्रत्येकाने करायला पाहिजे. त्यामुळं आता वर्तमान काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा तशी जागृती होऊ लागलेली आहे आणि ते स्वागत आहे. हो, स्वागत आहे. आणि बऱ्याच ठिकाणी एक चित्र असंही दिसतं की आता वर्षानुवर्षे सप्ते चालत आलेले आहेत महाराज, पण तिथे तेच चेहरे दिसतात. तर त्याच्यामध्ये पण एक तरुणांचा वावर आणि कमिटीवर पण तरुणांना जर घेतलं तर मला वाटतं अधिक चांगल्या रीतीने सप्ते पार पडतील आणि तरुणांचाही ओढा त्या पद्धतीने निश्चित स्वरूपामध्ये दिसेल. कार्यकारिणीमध्ये तरुणांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे. एखादे कीर्तनकार आले मग त्यांचा मान सन्मान सत्कार करायचा, तर मग तरुणालाच पुढे घेऊन बाबा हार हे श्रीफळ आणि महाराजांचा सत्कार कर. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे, मग तो सप्ताह असेल तर तरुणांना वाटलं पाहिजे की त्या सप्ताहातला मी सुद्धा एक इम्पॉर्टंट व्यक्ती आहे. म्हणजे माझं पण काहीतरी तिथे कर्तव्य आहे, योगदान आहे. मग अशा पद्धतीने जर आयोजकांनी पण बदल केला तर तोही बदल होऊ शकतो नक्की. आता आपण चर्चेच्या शेवटाकडे महाराज वळतोय, तर त्या शेवटाकडे वळत असताना प्रश्न अजून एक सतत डोक्यामध्ये आपण चर्चेला बसलोय तेव्हापासून घोळतोय, तो असा की सध्या उत्तरेतून अनेक महाराज आपल्या महाराष्ट्रात कीर्तनासाठी येत आहेत, कथा करतायत. तर त्यांना मोठा प्रतिसादही भेटतोय. पण यातून अध्यात्म कमी आणि नको त्या गोष्टी जास्त घडतात. तर याबद्दल तुमचं मत काय? मुळात सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून आपण आपली पब्लिसिटी करू शकतो. या बाबतीत मुळात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय अजूनही तितका प्रगल्भ झालेला नाही. उत्तरेकडचे असणारे जे काही कथाकार असतील त्यांनी ह्या सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे आणि शेवटी
संसार करणाऱ्या संसारिक जीवांना संसारी असणाऱ्या काही क्षुल्लक काही समस्या असतात. त्या समस्येने पण तो कोसळलेला असतो, ढासळलेला असतो, अडखळलेला असतो, अडचणीत आलेला असतो. मग तोडगे ज्याला म्हणतो आपण, काहीतरी तोटले किंवा तोडगे म्हणतो त्याला, असे काही तोडगे ह्या कथाकारांच्या माध्यमातून सांगितले जातात लोकांना. आणि बघा, अध्यात्माची तुम्ही कोणतीही साधना जर केली तर ती साधना फलद्रूप होतेच. मग ह्या कथाकारांच्या माध्यमातून लोक कशाला पिडलेले आहेत, कशाने पिडलेले आहेत, कोणत्या समस्येने लोक व्यथित झालेले, बरोबर त्यांनी ती नस पकडलेली. आणि ती नस पकडून बरोबर ते लोक त्या प्रश्नाचं उत्तर देतात किंवा निराकरण करतात. त्यामुळे त्यांनी जो सोशल मीडियाचा जो काही प्रभावीपणे उपयोग केलेला आहे त्याचा प्रभाव समाज मनावर आहे. आणि काही इतर काही त्यांच्या समस्या दूर व्हाव्या याकरता त्या कथाकारांकडून काही त्यांना मार्गही सापडत असतील, म्हणूनही लोक तिकडे आकर्षित आहेत. वारकरी संप्रदायामध्ये निळोबऱ्या म्हणतात तसं, नेनती काही टाणाटोणा नामस्मरणा वाचून. सकल संतांनी काय सांगितलं की तुम्ही फक्त नामसाधना करा, नामाप्रत्ये तत्व नाही रे अन्यथा वाया आणि पंथा जाशील झाली, ज्ञानोबराय म्हटले. त्यामुळे नाम या साधनेचाच प्रचार प्रसार संतांनी केला आणि कीर्तनकारही करताय. या पलीकडे जाऊन कौटुंबिक अडचणी सोडवणे, एखाद्याला नोकरी लागत नाही, एखाद्याला लग्न होत नाही, एखाद्याच्या घरात कलह चालू आहे, ह्या गोष्टींवर वारकरी कीर्तनकार काही तोडगे सांगत नाही. बाकीच्या लोकांकडून ते तोडगे मिळतात, म्हणून लोक त्यांच्या आहारी जायला लागले. सगळीकडे आज पाहतोय की एक रामायणाचार्य दिसतात मला, भागवत कथाकार दिसतात, पुष्कळ ते उत्तरेतून असतील, सगळ्या याच्यातनं. पण जगद्गुरु तुकाराम महाराज यांची चरित्रकथा करावी असं तुम्हाला का वाटलं? तुम्ही खूप छान प्रश्न विचारला, माझ्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला. खरं तर जगद्गुरु तुकाराम महाराज यांची जी अभंगगाथा आहे, यांचे जे अभंग आहेत, त्या अभंगांचा जर विचार केला तर ती वचनं तळागाळापर्यंत पोहोचलेली. माणसं सहज बोलता बोलता सुद्धा म्हण म्हणून तुकोबरायांच्या एखाद्या अभंगाच्या संदर्भ देतात प्रमाणाचं. महाराष्ट्राचं जर अवलोकन केलं तर 95% कीर्तनकार कीर्तनामध्ये तुकोबरायांचेच अभंग निरूपणाकरता घेतात. मग असं असताना की ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर खेड्यापाड्यांमध्ये कीर्तन होतात, ज्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगाची पद चरण ही अगदी खेड्यापाड्यातल्या शेतकरी वर्गापासून तर वेल एज्युकेटेड असणाऱ्या माणसापर्यंत पण ती वचनं सहज पोहोचलेली. मग तुकाराम महाराजांच्या अभंगाने जर एवढी मोठी क्रांती केली असेल महाराष्ट्रात, तर मग त्या तुकाराम महाराजांचं वास्तवातलं जीवन कसं घडलं हे सर्वसामान्य लोकांना कळायला नको का? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काय संघर्ष आला, कशा पद्धतीने अडचणी आल्या, काय संकट आले, काय चढ उतार झाले, हे वास्तवातले लोकांपर्यंत कळाले पाहिजे. सगळे संत हे समाजाच्या जवळचे, पण त्यातल्या त्यात जगद्गुरु तुकाराम महाराज मला वाटतं शेतकरी वर्गाचे, सर्वसामान्य माणसाच्या अधिक जवळचे. मग ते अधिक जवळचे आहेत, तर मग त्यांचं जीवन कसं घडलेलं आहे ते जीवन जर लोकांना कळालं तर अजून तुकोबऱ्यांबद्दल प्रीती लोकांच्या मनामध्ये निर्माण होईल. आणि वाङ्मयाबद्दल तर प्रेम लोकांना आहेच. म्हणून महाराष्ट्राची ओळख काय? महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, असं आपण नेहमी म्हणतो ना. महाराष्ट्र म्हणजे काय? संतांची भूमी. मग संतांची भूमी असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये संत कळायला नको का? मग त्यांचं जीवनचरित्र कळायला पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजच नाही तर ज्ञानोबराय असतील किंवा सकल संत असतील, त्या संतांची चरित्र ही तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजेत. मग माझ्यासारख्या अनेक काही मंडळींनी, कोणी ज्ञानोबरायांचं चरित्र सांगतंय, कोणी तुकोबरायांचं, कोणी सावता महाराज, कोणी नामदेव महाराज, अशी संतांची चरित्र खेड्यापाड्यापर्यंत झाली पाहिजे. मग त्यापैकी ज्या संत विचाराचा पगडा किंवा प्रभाव माझ्या बुद्धीवर जास्त आहे त्यापैकी तुकोबराय आहे. म्हणून मी तुकाराम महाराजांचं चरित्र सांगण्याचा एक हा उपक्रम हाती घेतला आणि माझ्या अल्पबुद्धीने मी महाराज सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु महाराज एवढे मोठे आहेत की अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. आता आकाशाला गवसणी घालणं म्हणजे अचाटच काम आहे, हे शक्य नाही.
पण तरी थोडा बालबोध प्रयत्न माझा चालू आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज हे खेड्यापाड्यापर्यंत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे, त्यांच्या जीवनातला संघर्ष लोकांना कळावा. जे आपण डोक्याला हात लावून बसतो, आता काय करू, माझंच असं कसं झालं, मलाच हे काय, माझ्याच वाट्याला काय येते, म्हणून आपण जे परिस्थितीसमोर हातपाय मोडून बसतोय किंवा अडखळून थांबतोय, तर मला वाटतं ह्या समस्येवर थांबून जीवनामध्ये काहीतरी चुकीचा विचार करणाऱ्या लोकांना जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र म्हणजे दीपस्तंभासारखं आहे, मार्गदर्शक आहे. जेव्हा जेव्हा कौटुंबिक समस्या माणसाला निर्माण होतील, त्यावेळेस त्या व्यक्तीने जर जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला तर त्याला एक वेगळी प्रेरणा, वेगळी ऊर्जा मिळून जाईल. इतकं ऊर्जेनं ठासून भरलेलं असं चरित्र म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. तर ते लोकांपर्यंत पोहोचावं हा टास माझा आहे. म्हणून मी असं विचार केला की भले देवांची चरित्र तर लोकांना कळालीच पाहिजे, भागवताच्या माध्यमातून, रामायणाच्या माध्यमातून, पण महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय तुकोबराय हे देखील कळाले पाहिजेत. आणि त्यासाठी कथा हे माध्यम चांगलं प्रभावी माध्यम आहे. म्हणून मी जगद्गुरू तुकाराम महाराज सांगण्याचा खूप छान असं निरूपण संत तुकाराम महाराजांच्या बद्दल महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि मी आशा करतो की अशाच पद्धतीने येणाऱ्या काळातही अधिक चांगल्या पद्धतीने संत तुकाराम महाराजांची चरित्र कथा एक चांगल्या स्वरूपात महाराज मांडतील असा मला विश्वास आहे. श्रीराम जन्मभूमी अयोध्या इथे भारतातलं पहिलं कीर्तन महाराष्ट्रातले हरिभक्त परायण पंकज महाराज गावडे यांचं कीर्तन सर्वप्रथम तिथे आयोजित केलं होतं. आणि त्या कीर्तन साथ करण्यासाठी तुम्हालाही निमंत्रित केलं होतं. तर महाराज तो अनुभव कसा होता? तो अनुभव म्हणजे शब्दातीत अनुभव आहे. प्रथमतः तर मी ज्यावेळेस माझे परममित्र डॉक्टर जगद्गुरू कृपांकित पंकज महाराज गावडे यांना रामलल्ला मंदिराच्या न्यासाकडून म्हणजे विश्वस्तांकडून निमंत्रण आलं की तुम्हाला गर्भगृहामध्ये कीर्तन करायचं आहे. आणि मग तेव्हा त्यांच्यासमोर मी आणि माझ्या काही सहकारी यांची नावं समोर आली. मग त्यामध्ये मृदुंगाच्या बाबतीत गंभीर महाराज अवचार होते, गायनाकरता मी होतो, माझ्याबरोबर प्रवीण महाराज सोळंकी होते आणि शशिकांत महाराज राऊत आणि स्वतः पंकज महाराज गावडे. 5 जणांची आमची नियुक्ती झाली. पहिली तर पंकज महाराजांची झाली आणि त्यांनी आमच्या चौघांची नावं पुढे केली. मग आम्हाला 5 जणांना न्यासाकडूनच सर्व व्यवस्था, मग तो विमानाचा प्रवास, तिथे गेल्यानंतर तिथली व्यवस्था, तिथून अगदी VIP ट्रीटमेंट देऊन अगदी रामलल्लांच्या मंदिरापर्यंत आम्हाला न्यासाच्या गाडीतून नेलं गेलं. आणि ज्या मंदिरामध्ये मोबाईल सुद्धा नेणं अलाउड नाही, ज्या मंदिरामध्ये भाविकांची तोबा गर्दी आहे, तिथे असा एक मंच तयार केलेला होता रामलल्लांच्या मूर्तीच्या समोर की तिथे कीर्तन आम्हाला करायचं होतं. तर अवघ्या महाराष्ट्रातून आम्हा 5 जणांना त्या ठिकाणी बोलवलं गेलं. तर हे तर व्यक्तिगत आम्ही आमचं प्रत्येकाचं स्वतःचं भाग्य मानलं. आणि आम्ही असं समजत होतो की आम्ही संप्रदायाचे प्रतिनिधी आहोत. म्हणजे आमच्या 5 जणांतून 5 जणांच्या माध्यमातून अवघा वारकरी संप्रदाय तिथे रामलल्लांच्या मंदिरामध्ये गर्भगृहामध्ये उपस्थित झालेला आहे. तर 22 जानेवारीला रामलल्लांची स्थापना झाली आणि अवघ्या महिन्याच्या आतमध्येच म्हणजे लगेच 18 फेब्रुवारीला आम्ही तिथे कीर्तनाकरता गेलो. तर गेल्यानंतर पहिल्यांदा तर रामलल्लांना आम्ही डोळे भरून पाहिलं तर आमच्या डोळ्यातून अश्रुधाराच थांबत नव्हत्या. 3 तास, जिथे 3 मिनिटं सुद्धा उभं राहणं कोणालाही शक्य नाही, तिथे आम्ही 3 तास मंदिरामध्ये होतो. पंकज महाराजांनी ठरवलं की रामलल्लांचंच वर्णन करणाऱ्या अभंगावर आपल्याला कीर्तन करायचं आहे. आमच्या सगळ्यांचं ठरलं. पण जेव्हा आम्ही मंदिरामध्ये गेलो आणि तिथे न्यासाची काही मंडळी, तिथली काही भाविक मंडळी पाहिल्यानंतर बहुतांश समाज हा हिंदी भाषिक होता ना. मग पंकज महाराज म्हटले नाही, आता आपल्याला हिंदीतच कीर्तन करायचं. मग त्यांनी प्रारंभ केला. प्रारंभ आपल्या सांप्रदायिक पद्धतीनेच, पण निरूपण पूर्ण पंकज महाराजांनी हिंदीमध्ये केलं त्या ठिकाणी. आणि त्या अनुषंगाने काही पूर्वनियोजन नव्हतं, काही नव्हतं. पण रामलल्लांच्या कृपेनेच महाराजही ओघवत्या वाणीने बोलत गेले, आम्ही गायक मंडळी साथ करत गेलो, वाजवणारे वाजत गेले. तर कीर्तन सगळं उरकलं. कीर्तन उरकलं, सत्कार समारंभ उरकला, रामलल्लांचा प्रसाद आम्हाला मिळाला पुजाऱ्यांच्या द्वारा. आणि तिथे जे पहारा देणारे आपले जे काही भारतीय सैनिक होते मिलिटरीमधले,
तर त्यांनी आम्हाला पाहिलं ह्या वेशामध्ये. हम्म. सगळ्यांनी फेटे बांधले होते, कीर्तनकारांनी, वादकांनी, गायकांनी, आम्ही सगळ्यांनीच. तर आम्ही तिथे काही सेल्फी घेत होतो. त्यांना माहिती होतं हे VIP आहेत, यांना काय आपण मज्जाव करू शकत नाही. तर त्यातले 1-2 पोलीस आणि ते मिलिटरी आमच्या जवान आमच्या जवळ आले. म्हटले, आप कहाँ से आए हो? हम महाराष्ट्र से आए हैं. तर त्यांच्या बोलण्याचा हेतू हा होता, म्हटले तुम्ही अशी सेवा केली की सगळं मंदिर आणि परिसर असा दणाणून गेला. म्हणजे इतका जल्लोष, इतका उत्साह. इथे 1-2 कार्यक्रमही आधी झाले, म्हणजे इतर काही पंथीयांचे, सांप्रदायिकांचे. पण म्हटले एवढा उत्साह आम्हाला अन्य कोणत्याच कार्यक्रमामध्ये दिसला नाही. इतका उत्साह तुमच्या त्या टाळ वाजवणं, अभंग म्हणणं याच्यामध्ये. तर तो एक वेगळा अनुभव होता की परभाषिक, परप्रांतीय आपल्या वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेला एवढ्या म्हणजे उत्साहपूर्ण पद्धतीने गौरव करतात. तर ते ऐकल्यानंतर पण आमची छाती अशी फुगली. म्हटलं वा, म्हणजे आपली ही कीर्तन परंपरा इथे अयोध्येमध्ये सुद्धा गाजली, अयोध्येतही लोकांना आवडली. आणि न्यासाच्या सगळ्या ट्रस्टींनी तोंड भरून वर्णन केलं की खूप बहुत बढिया सेवा हो गई, असं ते म्हटले. तर ते म्हणजे मला असं वाटतं माझ्या जीवनातले काही आनंदाचे क्षण ते वेचून काढा असं जर कोणी म्हटलं की तुमच्या जीवनातले काही आनंदाचे क्षण कोणते सांगाल, तर त्यामधला हा एक न भूतो न भविष्यती असा आनंदाचा क्षण आहे की माझ्या जीवनामध्ये माझ्यासारख्या एका सामान्य साधकाला, विद्यार्थ्याला रामलल्लांच्या गर्भगृहामध्ये 3 तास भजनाची म्हणा, कीर्तनाला साथ करण्याची संधी मला मिळाली. महाराज, खूप छान पद्धतीने तुम्ही सगळ्या प्रश्नांना आमच्या उत्तरं दिलीत. आणि जसं महाराष्ट्रातल्या सगळ्या तुमच्या कीर्तनातून जशी तुमची शैली असते, अगदी त्याच मृदू वाणीतून तुम्ही आज ती मृदू वाणी मला प्रकर्षाने तुमची अनुभवता आली एवढ्या तुमच्या या सहवासात. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या ह्या सगळ्या व्यस्त कार्यक्रमातून तुमच्या एवढा अमूल्य वेळ आमच्या चॅनलसाठी तुम्ही दिला, त्याबद्दल तुमचे शतशः आभार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद. मुळात चैतन्य दादा, आपल्या आतला आवाज या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही माझी ही मुलाखत घेतली. प्रत्येकाच्या आतमध्ये काहीतरी सुप्त आवाज लोपलेला असतो, त्या आवाजाला मोकळी वाट करून देणं गरजेचं आहे. आणि ह्या आतल्या आवाजाच्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अनेकांच्या मुलाखती, अनेकांशी संवाद साधता आणि या प्रवाहामध्ये तुम्ही मलासुद्धा सहभागी करून घेतलं, याबद्दल मी सुद्धा तुमचा मनापासून आभारी आहे. आणि नक्कीच तुमच्या या चॅनेलला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपले सबस्क्रायबर, फॉलोअर्स, आपल्या चॅनेलला लाईक करणाऱ्या लोकांची संख्या वाढावी आणि अनेकांचा दाबलेला आतला आवाज तो मोकळेपणाने बाहेर यावा, याकरता तुमच्या चॅनेलला भरभरून प्रतिसाद महाराष्ट्रभर मिळावा, अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. धन्यवाद. रामकृष्ण. खूप खूप धन्यवाद महाराज. आणि जसं तुम्ही सांगितलं अगदी त्याच पद्धतीने येणाऱ्या काळातही चॅनेलची गोडदोड चालूच असेल तुमच्या आशीर्वादाने. आणि येणाऱ्या काळात आता असाच प्रत्येकाचा आतला आवाज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार.